सर्वांचं स्वागत आहे अगदी मनापासून जिनियस अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. कसे आहात सर्व? तयारी कशीच आहे सर्वांची? एकदम जोरातच असेल. ते थोडंसं विचारणं आज थोडंसं चुकीचं ठरतं, कारण अनएक्सपेक्टेडली राज्यसेवा किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल ती तिसऱ्यांदा पुन्हा पोस्टपोन झालेली आहे. पण इथं ही थोडंसं तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं एक चुकीची घटना म्हणता येईल. आपण ह्याच्यापासून थोडंही डिप्लेक्ट न होता आपला प्लॅन जसा होता तो 20 सप्टेंबरपर्यंतचा प्लॅन आपण वर्कआउट करणार आहोत. शेड्यूलमध्ये बदल करू नका, आहे तो प्लॅन चालूच ठेवा. आपण 20 सप्टेंबरला एक स्वतः दुसऱ्या क्लास असेल किंवा जिनियस अकॅडमीद्वारे प्रकाशित केलेली कोणती टेस्ट सिरीज असेल ते आपण GS1 आणि GS2 म्हणजे CSATसाठी आपण जरी ते आयोगाचे परीक्षा नसेल तर आपण एक टेस्ट आहे त्या दिवशी ह्या परीने आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्याबद्दल काही अपडेट असतील तर ते आपल्या अकॅडमीतर्फे कळवण्यात येतीलच. चला या तुमचा जास्त वेळ घेत नाही मी तरी. कालचे आपण जे प्रश्न बघितले बघा, त्याच्यामध्ये 50पर्यंतच आपण प्रश्न बघितले. व्हिडिओची लेंथ पण खूप मोठी होत होती, त्याच्यामुळे आपण हा सेकंड पार्ट त्याचाच आणलेला आहे. 2019 पूर्वपरीक्षा राज्यसेवा पूर्वपरीक्षा सिरीजमधला हा नेक्स्ट व्हिडिओ आहे आणि हा एक 2019चा लास्ट व्हिडिओ असेल. तर चला बघूया आपण. 51वा प्रश्न राहिला होता आपला बघायचा, तर तो 51वा प्रश्न असं सांगतोय: मोहम्मद घुरीचे राज्यपाल व मोहम्मद घुरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली ते भूभाग यांच्या जोड्या जुळवा. तर बघा, हा ॲन्शियंट हिस्ट्री म्हणजे प्राचीन इतिहासाबद्दलचा प्रश्न आहे, मध्ययुगीन इतिहासाचा सल्तनत पिरियडचा प्रश्न आहे. बघा, सल्तनत पिरियडचा तुम्ही जर आपण मागचं ॲनालिसिस बघितलं असेल तुम्हाला कळलं असेल त्याच्यावरून की ही सल्तनत पिरियडवर प्रश्न हा एक तरी हमखास असतो. 5 डायनॅस्टीज आहेत त्या 5 डायनॅस्टी आपण चांगल्या करून ठेवणं गरजेचं आहे. थोडंसं राजे वगैरे आहे त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, पण महत्त्वाचे करून ठेवले तर ते आपले 2 मार्क तिथं हमखास राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये फिक्स ठरलेलेच आहेत. तर बघूयात संबंधित प्रश्नामध्ये काय म्हणतं स्टेटमेंट. तर मोहम्मद घुरीचे राज्यपाल व मोहम्मद घुरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केली ते भूभाग यांच्या जोड्या लावा. तर मोहम्मद घुरीचा शेवट झाला, त्याच्यानंतर काय त्याचे राज्यपाल होते, तर त्यांनी कोणत्या प्रदेशावर आपलं आधिपत्य गाजवलं त्याच्या जोड्या जुळवायला सांगितल्यात. तर पहिला राज्यपाल जो आहे तो याल्दोज, कुबाचा, मोहम्मद इब्न बख्तियार आणि ऐबक. तर आपण बघितलं इथं एक कॉमन सेन्स जरी वापरला असता तर कुतुबुद्दीन ऐबक, तर हा ड जो आहे तर आपल्याला एक दिल्लीमध्ये त्याचा थोडासा आपल्याला रिलेव्हन्स आढळतो. त्यामुळं आपण ह्याच्यावरून जरी तर्क लावला असतं तर आपल्याला पर्याय क्रमांक इथं 1 मिळाला असतं, कारण ऐबकचं जर दिल्ली लावला आपण तर असा एकच पर्याय होता आणि तो होता पर्याय क्रमांक 1. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपल्याला इथं भेटला असता. असे 19ला बरेच प्रश्न होते. एक स्टेटमेंट जरी तुम्ही करेक्ट केलं असतं त्याच्यामुळे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण प्रश्न हा सॉल्व्ह होत होता, कारण ऐबकचा अर्थ आहे तो दिल्ली लावला तर आपल्याला असा असणार एकच पर्याय डचा 1 असणार, त्याच्यामुळं 1 नंबर पर्याय इथं योग्य ठरतो. बाकीचे पर्याय तुम्ही बघून घ्या. मग याल्दोज आहे तो अफगाण पर्वतीय प्रदेशामध्ये होता, कुबाचा होता सिंधूमध्ये, मोहम्मद इब्न बख्तियार होता बंगालमध्ये आणि ऐबक होता तो दिल्लीमध्ये. तर पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 52: मौर्यपूर्व काळात भारत डॅश डॅश म्हणून ओळखला जाई. मौर्यपूर्व काळात भारत काय म्हणून ओळखला जाई, तर तो द क्वीन ऑफ ईस्टर्न सीज. द क्वीन ऑफ ईस्टर्न सीज पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 53: पुढील राजघराणी व त्यांचे राजे यांच्या जोड्या लावा. मागच्या प्रश्नात सांगितल्याप्रमाणेच या प्रश्नात एक जरी जोडी लावली तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत तुम्ही जात होता. तर बघितलं आपण एक कॉमन सेन्स वापरला. इथं बरेच घराणे आणि त्यांची जोड्या लावायला विचारले, तर पाल घराणे येतं ते गोपाला थोडंसं एक कॉमन वाटतं, तर ते गोपाला लावलं तुम्ही तर तुम्ही योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकत होता. कचा 1 असा पर्याय बघणं गरजेचं होतं. इथं जर असं पर्याय क्रमांक 4 मध्ये होतं, तर इथं योग्य उत्तर आहे 4. तर त्याच्या जोड्या बघितल्या आपण बाकीच्या. तर राष्ट्रकूट घराणे, तर राष्ट्रकूट राजा तर तो कोण, तो होता दंतीदुर्ग. चोळ घराणे तर ते होतं विजयालया. पालचं गोपाल आणि परमारचं होतं उपेंद्र. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्न क्रमांक 54: अर्केमेनिड विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये डॅश डॅश हा नवा उद्योग सुरू झाला. अर्केमेनिड विजयानंतर कोणता उद्योग सुरू झाला, तर तो होता ब्लँकेट बनवण्याचा. ब्लँकेट बनवणे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतो. पर्याय क्रमांक 2 ब्लँकेट बनवणे. पुढील प्रश्न क्रमांक 55: जोड्या जुळवायला. कामरूपचा राजा, बघा हा पण प्राचीन इतिहासामधलाच. कामरूपचा राजा याला प्रभाकर वर्धने आधीच
आधीच कमकुवत केले होते. तर वर्णन दिलेलं आहे त्यांनी, राजा आणि त्यांचं वर्णन दिलेलं आहे. वल्लभीचा राजा, काश्मीरचा राजा, सिंधचा राजा, आणि खाली विचारलं त्यांनी जोड्याला जुळवा एकमेकांच्या, कोण ती जोडी बरोबर आहे ती. तर इथं आपण थोडंसं नीट बघितलं तर आपल्याला इथं पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतो. पर्याय क्रमांक 1 काय, तर कामरूपचा राजा होता, त्याचं काय, हर्षाच्या इच्छेविरुद्ध एका चिनी यात्रेकरूला आपल्या राजधानीत अडकून ठेवू शकला नाही. नंतर सिंधचा राज्यकर्ता होता, त्याने काय केलं, याला प्रभाकर वर्धनने आधीच कमकुवत केलेले होते. तर काश्मीरचा राजा आहे, त्याला काय केलं होतं, तर तो याला हर्षाला दाताचा औषध देण्यास भाग पडले होते. आणि वल्लभीचा राजा आहे तो, त्याला कनौजच्या सम्राटाच्या सैन्यासमोरून एकदा पळून गेल्यानंतर त्याच्या मुलीशी विवाह केला होता. तर त्याच्यामुळे 55चा आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतो. चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 56, पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता. मग आपण मागे सांगितलं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण, महाराष्ट्रावर इतिहासाबद्दल जे काही प्रश्न आले असतील तर ते व्यक्तिकेंद्रित प्रश्न आहेत. त्याच्यामुळं महाराष्ट्राचा 1870मध्ये सहभाग वगैरे घटना असतील किंवा काही संघटना असतील, राज्यसेवा पूर्व परीक्षेला स्पेसिफिकली अभ्यास करताना हा थोडंसं बाजूला ठेवून आपण व्यक्तिकेंद्रित प्रश्नावर थोडंसं भर देणं गरजेचं आहे. कारण त्याच्यावरच बघितलेलं आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकामध्ये पण आणि ह्या प्रश्नाकडे बघितलं आपण, तर हा व्यक्तिकेंद्रितच प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे आपण संबंधित प्रश्नामध्ये बघितलं तर कोल्हापूर संस्थानाशी कोण संबंधित नव्हता, बघा नव्हता प्रमुख पाहुणा आहे नव्हता आपला, त्याच्यामुळे नव्हतावर विशेष लक्ष द्यायचं थोडंसं. तर 56चा आपण बघितलं प्रमुख आपलं कोण संबंधित नव्हता, तो होता काशीनाथराव वैद्य, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 57, जोड्या जुळवा. मॉडर्न हिस्ट्री म्हणजेच आधुनिक भारताचा इतिहासाबद्दलचा प्रश्न आहे. श्री राजगोपालचारी, मदन मोहन मालवीय, लाला लजपतराय, विठ्ठलभाई पटेल, चित्तरंजन दास. तर इथं मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड, कलकत्त्याचे महापौर, स्वराज्यावर टीका केली, असे जोड्या लावायला विचारलं त्यांनी. तर आपल्याला इथं पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतो. म्हणजेच काय, तर श्री राजगोपालचारी जे होते त्यांनी विधायक कार्यात जसे हरिजनांचा उद्धार करण्यात स्वतःला गुंतवून ठेवले, विधायक कार्यात हरिजनांचा उद्धार करून ठेवण्यात गुंतवून घेतले. तर मदन मोहन मालवीय आणि लाला लजपतराय यांनी काय केलं, तर स्वराज्यावर टीका केली. विठ्ठलभाई पटेल यांनी काय केलं, तर मध्यवर्ती विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. बघितलं आपण पहिले स्पीकर विठ्ठलभाई पटेल, तर ते विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून 1925ला त्यांची निवड झालेली होती तिथं. नंतर चित्तरंजन दास आहेत, तर त्यांनी काय केलं होतं, कलकत्त्याचे महापौर म्हणून त्यांची निवड झालेली होती. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आपल्याला इथं किती मिळतो, 1 हा योग्य मिळतो. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 58, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे. आयोगाचा हा आवडता प्रश्न आहे, असं व्यक्तीचं वर्णन आणि त्याच्यावर व्यक्ती ओळखायला विचारतात. तर कोणाचे वर्णन केलेले आहे, ते पुण्यातील एक लेखक होते. अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते त्यांना शिकवत होते. पुण्यातील एक लेखक होते, शिकवत होते अस्पृश्यांना. 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते आणि ते पुण्यातील हिंदुत्ववादी होते. तर असं कोण होतं असं विचारलं त्यांनी. तर श्री म उर्फ बापूसाहेब माटे जे आहेत, हे त्या व्यक्तीचं वर्णनवरती केलेलं आहे. जेव्हा पर्याय क्रमांक 3 इथं आपल्याला योग्य मिळतो. पुढील प्रश्न क्रमांक 59, योग्य जोड्या जुळवा. काही व्यक्ती आणि त्यांची काही इथं कार्य दिलेली आहे त्यांनी आपल्याला. पंडित रामकुमार विद्यारत्न, कृष्णकुमार मित्र, पंडित शिवनाथ शास्त्री, द्वारकानाथ गांगुली. तर इथं बघितलं आपण तर इथं पंडित रामकुमार विद्यारत्न जे आहेत त्यांचं काय तर ते कुली काहिनी लिहिले. कुली काहिनी जे आहे ते यांनी लिहिलेलं आहे रामकुमार विद्यारत्न. कृष्णकुमार मित्र जे आहेत त्यांनी बंगाली वृत्तपत्र संजीवनीचे संपादक होते, ते संजीवनीचे संपादक कृष्णकुमार मित्र. तर पंडित शिवनाथ शास्त्री हे ब्राह्मो मिशनरी होते आणि द्वारकानाथ गांगुली तर सगळ्यांनाच माहिती आहे बंगाली वृत्तपत्रासाठी इंग्रजी लेख लिहित होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक इथं 1 योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 60, खालील विधानांचा विचार करावा, उत्तराचा योग्य पर्याय निवडा. तर प्रश्न काय सांगतोय, मोगलकालीन स्थापत्यकला भारतीय शैलीची आहे. असे विधानात्मक जर प्रश्न आले तर थोडेसे सर्व विधान एक काळजीपूर्वक वाचले, एक जरी विधान आपल्याला त्यातून चुकीचं निवडता आलं किंवा बरोबर निवडता आलं तर आपला प्रश्न 90% हा सॉल्व्ह झाल्यात जमा असतो. तर याच्यात बघितलं आपण मोगलकालीन स्थापत्यकला भारतीय शैलीची आहे. मोगलकालीन स्थापत्यकलेवर पर्शियन व हिंदू या दोन्ही कलांचा प्रभाव आहे. मोगलकालीन स्थापत्यशैलीवर विदेशी प्रभाव आहे आणि मोगलकालीन स्थापत्यकलेवर कोणाचाच प्रभाव नाही. थोडंसं लॉजिक जरी लावलं पण कोणाचाच प्रभाव नाही, थोडंसं हे इनकरेक्ट दिसतं आपल्याला इथं. तर याच्यावरून जरी बघितलं आपल्याला तर आपल्याला लगेच अ ब क हे विधाने बरोबर असून ड हे विधान चुकीचे आहे.
म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपल्याला इथं योग्य मिळतो. म्हणजेच काय तर स्थापत्यकला ही भारतीय शैलीची आहे. मोगलकालीन स्थापत्यकलेवर पर्शियनचा आणि हिंदूंचा या दोन्ही कलांचा प्रभाव होता. मोगलकालीन स्थापत्य शैलीवर विदेशी प्रभाव आहे, हे पण इथं बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आपला ड जे आहे विधान चूक आहे, त्याच्यामुळे ड चुकीचे असणार असं विधान फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 61. पुढील घटनांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. तर बघा, हा एक क्रोनॉलॉजिकली ऑर्डर आपल्याला अरेंज करायचं. त्यांना ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना, खुदिराम बोस यांचा देहांत करण्यात आला, लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकला आणि सर प्रफुल्लचंद्र चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरवण्यात आली. थोडंसं स्किप करणं चांगलं होतं, कारण इथं खूप जवळच्या घटना विचारल्या आहेत. 1906, 7 आणि 8पर्यंत 7 ते 8 या 2 वर्षातल्या जवळपास घटना घडलेल्या आहेत. तर याचं योग्य उत्तर बघितलं आपण, घटनांची यांची आपण कालक्रमानुसार मांडणी केली तर आपल्याला याचं योग्य उत्तर मिळतं 3. अ, ब, ड, क. पर्याय क्रमांक 3. म्हणजेच काय तर ढाक्यात मुस्लिम लीगची स्थापना झाली 1906ला. नंतर काय झालं, खुदिराम बोस यांचा देहांत करण्यात आला आणि नंतर जे सर प्रफुल्लचंद्र चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे हिंदू परिषद भरवण्यात आली आणि नंतर लॉर्ड हार्डिंग्ज यांनी बॉम्ब हल्ला केला. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्याला इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित आहेत? ऋग्वेद काळाशी संबंधित कोण आहेत? तर विश्ववारा, अपाला, लोपामुद्रा, घोषा. याच्यापैकी कोणत्या तर त्या ऋग्वेद काळाशी संबंधित आहेत. यावरील सर्वच्या सर्व महिला ज्या आहेत त्या ऋग्वेद काळाशी संबंधित आहेत. कोण? विश्ववारा, अपाला, घोषा आणि लोपामुद्रा, सर्व ह्या ऋग्वेद काळाशी संबंधित आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 63. पुढील कोणत्या प्रकारचे भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे? कोणत्या प्रकाराने? ड्रेन ऑफ वेल्थ जे म्हणत होते तर ती कोणत्या प्रकारे जात होती? तर भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरिक आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार व निवृत्ती वेतन. बरोबर आहे. पण भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा, नंतर ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा खर्च, हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज. तर याच्यापैकी कोणत्याद्वारे ब्रिटिश भारतातील भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे? तर आपल्याला याच्यातून दिसून येईल ही सर्व ह्याच्याद्वारे मार्गाद्वारे भारताची संपत्ती ब्रिटनला जात होती. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्याला अ, ब, क आणि ड ही विधाने योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 64. पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. विजोड व्यक्ती ओळखा विचारले त्यांनी. बघा, हे सगळे महाराष्ट्रातीलच व्यक्ती आहेत. तर विजोड व्यक्ती कोण आहेत? तर ते शंकरराव देव. पर्याय क्रमांक 1 शंकरराव देव. संयुक्त महाराष्ट्र चळवळी त्यांचं मोलाचं योगदान आहे. बघा, तर पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 65. डॅशच्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला तर त्याच्या आरमार प्रमुखांनी समुद्रापलीकडे प्रदेशावर जसे सिलोन, निकोबार बेटे आणि मलया द्वीपकल्पाच्या काही भागावर अधिपत्य मिळवले होते. प्राचीन इतिहासाबद्दलचा प्रश्न आहे. तर असा कोण होता तो गंगेपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला? तर त्याच्या आरमार प्रमुखांनी त्याच्या समुद्रापलीकडेचाही प्रदेश जिंकून घेतला होता. सिलोन म्हणजे ते आता श्रीलंका, निकोबार बेटे, मलया द्वीपकल्प हे सर्व जिंकून घेतलं. तर तो असा कोण होता? तर तो होता राजेंद्र चोळ. पर्याय क्रमांक 1 राजेंद्र चोळ. चोळ घराण्याचा राजेंद्र चोळ. पुढील प्रश्न क्रमांक 66. बघा, भूगोलाचा प्रश्न आहे. टेझोमिक परिकल्पना. थोडंसं इंग्लिशमध्ये आपण नेबुलर हायपोथेसिस, मेटेरॉइड हायपोथेसिस, प्लॅनेटेशनल हायपोथेसिस. शेवटची तर ती भरती परिकल्पना. त्यांचे संशोधक कोण आहेत यांच्या जोड्याला सांगितलं त्यांनी. तर आपण याच्यात बघितलं तर पर्याय क्रमांक 3 आपल्याला इथं योग्य उत्तर देतो. म्हणजेच काय तर तेजोमिक परिकल्पना जी आहे तर ती लॅपलासची आहे, सर्वांनाच माहिती. उल्का उत्पत्ती परिकल्पना जी आहे तर ती लॉकियरची आहे. आणि ग्रहण परिकल्पना ती मुल्टन आणि भरती परिकल्पना आहे तर ती जेम्स जीन्स. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आपल्याला इथं 3 योग्य मिळतो. चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 67. भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत? योग्य पर्याय निवडा. म्हणजेच काय तर ते कंटिनेंटल ड्रिफ्ट थेअरी अल्फ्रेड वेगनरची जी कंटिनेंटल ड्रिफ्ट थेअरी आहे तर त्याच्यासाठी कोणती विधाने पूरक आहेत, म्हणजे कोणते पुरावे बरोबर आहेत त्यासाठी? तर जिग्सॉ फिट म्हणजेच काय तर एकमेकासोबत असं एक फिट बसणं. एक कंटिनेंट म्हणजे जो साऊथ अमेरिका जो आहे तो आफ्रिकेसोबतचा कोपऱ्यामध्ये हा घट्ट बसला होता. म्हणजे ब्राझीलचा जो भाग येतो तो साऊथ आफ्रिका खंडाच्या एकदम त्या कॉर्नरमध्ये फिट बसतो. त्याला जिग्सॉ फिट म्हणायचं. नंतर
जो आहे तो तर ट्रान्स करंट फॉल्ट, नंतर कन्व्हेक्शन इन मेंटल आणि फॉसिल्स इन डिफरंट एरियाज. तर याच्यातील कोणते पुरावे हे ती भूखंड वंशद्वंदाच्या पुष्टीकरणासाठी योग्य आहे, तर ती आहेत ए आणि सी. ए आणि सी पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. जिक्सॉफिट आणि फॉसिल्स इन डिफरंट एरियाज. याच्यात व्यतिरिक्त अजूनही भरपूर पुरावे आहेत. फॉसिल्स आहे, नंतर खडकाचा प्रकार आहे, असे भरपूर बाकीचेही पुरावे तिथं सापडलेले आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 68. खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. विधान अ सांगताय पृथ्वीचा अंतर्गाभा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे. निकेल आणि लोह, निकेल आणि फेरस तेच निफेपासून बनलेला आहे. पृथ्वीचे कवच आहे सिलिका, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यांच्यापासून बनलेले आहे. म्हणजे ते सियाल आणि सायमा जो असतो याच्यापासून ते बनलेलं आहे. तर विचारलं त्याने चूक कोणती आणि बरोबर कोणती विधाने आहेत इथं. तर दोन्ही विधाने इथं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 69. खालील विधानांची सत्यता तपासा आणि खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. पृथ्वीचा अंतर्गाभा हा प्रश्न बघितला आपण. तर दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे. दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे आणि दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लव्हा रसाच्या संचयनाने झालेली आहे. त्याच्यातील कोणते विधाने बरोबर आहे, तर ते आहेत विधान अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्न क्रमांक 70. स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या योग्य जोड्या जुळवा. बहिर्निर्मित अग्निजन्य खडक, अंतर्निर्मित अग्निजन्य खडक, जलजन्य खडक आणि रूपांतरित खडक. म्हणजेच काय, तर सेडिमेंटरी रॉक, मेटामॉर्फिक रॉक, इंट्रुजिव्ह रॉक आणि एक्सट्रुजिव्ह रॉक्स. थोडंसं तर याच्यात योग्य जोड्या बघितल्या आपण तर 70चं आपल्याला योग्य उत्तर मिळतं 2. पर्याय क्रमांक 2. म्हणजेच काय, तर बहिर्निर्मित अग्निजन्य खडक काय तर ते कॉंग्लोमरेट, नंतर अंतर्निर्मित अग्निजन्य खडक आहे तर ते डाईक, नंतर जलजन्य खडक जे आहे तर ते कुरुंदाचे खडक आणि रूपांतरित खडक आहे तर ते ग्राफाईट. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्न क्रमांक 71. बहिर्गत शक्तीच्या खनन कार्यामुळे पुढील काही भूरूपांच्या आकृत्या दिलेल्या आहेत. त्यांची निर्मिती कोणत्या बहिर्गत शक्तीमुळे झालेली आहे याचा योग्य पर्याय निवडा. बहिर्गत शक्ती म्हणजेच कोणत्या, तर वारा आहे, ऊन आहे, पाऊस आहे, या बहिर्गत शक्ती आहेत. तर ह्या बहिर्गत शक्तीमुळे शक्यतो काय डिग्रेडेशन केलं जातं जमिनीचं, मृदेचं. तर ह्याच्यामुळे कोणत्या खनन कार्यामुळे ही भूरूपांच्या आकृत्या तयार झालेल्या आहेत असं विचारलेलं आहे त्यांनी. यू आकाराची, नंतर घळई आहे, बारखान आहे, कमान आहे. तर याचं जर आपण 71 नीट बघितलं तर हे पर्याय क्रमांक आपल्याला 2 इथं योग्य मिळतो. पर्याय क्रमांक 2. यू आकाराची जी आहे तर ती हिमनदीमुळे तयार होती. नंतर ही घळई जी असते तर ती नदीच्या वहन कार्यामुळे ती तयार झालेली असती. हे जे असतं ते वाळवंटामध्ये तयार झालं असतं. बारखान जे असतं ते वाळवंटामध्ये, राजस्थानसारख्या भागामध्ये हे वाऱ्यामुळे तयार होत जातं. कारण इकडून वारा जातो, इकडून वारा वाहिला जातो. वाळू जी असते तर ती अशी हा बारखान आकारासारखा आकार घेते. आणि नंतर एक कमान जी आहे तर ती समुद्रामध्ये लाटा असतात त्याच्यामुळे तयार झालेली असते. कारण इथं लाटा आदळून इथला खडक झिजून इथून आरपार एक पोल तयार होतो. तर त्याला काय म्हणायचं, कमान. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 71 आपल्याला 2 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्न क्रमांक 72. विधान अ आणि ब यांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. विधान अ सांगताय शरीर सौरशक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही. तिला पृथ्वीची भूधवलता असे म्हणतात. भूधवलता म्हणजे काय, तर अल्बेडो ऑफ दी अर्थ सरफेस. इंग्लिशमधून करण्यासाठी अल्बेडो ऑफ दी अर्थ सरफेस म्हणतात त्याला. हवेचे अणू, लहान धुलीकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग यांच्यापासून विकिरण व परिवर्तन क्रियेमुळे उष्णता लघुलहरीद्वारे अवकाशात पाठवली जाते. तर इथं काय सांगतोय, तर मग अल्बेडो ऑफ दी अर्थ म्हणजेच काय, तर हा समजा अर्थ सरफेस आहे, वरून सनरेज आले आणि अर्थ सर्वच्या सर्व लाईट काही आपल्यामध्ये सामावून घेत नाही, तर काही लाईट ही रिफ्लेक्ट केली जाते. द अमाऊंट ऑफ रिफ्लेक्टेड सनरेज ऑर द सनलाइट बाय द अर्थ इज कॉल्ड ॲज अल्बेडो ऑफ द अर्थ ऑर दी एनी अदर सरफेस. लाईक जर समजा खाली बर्फ असेल, बर्फाने समजा काही अमाऊंट ऑफ लाईट रिफ्लेक्ट केली परत बॅक, तर तो काय झाला, तर तो बर्फाचा अल्बेडो झाला. त्याच्यामुळेच काय तर ते साऊथ पोल किंवा नॉर्थ पोल असेल त्याच्यामुळे
मोस्ट अमाऊंट ऑफ द लाईट इज रिफ्लेक्टेड बॅक, म्हणजेच अल्बेडो ऑफ दी बर्फ ह्याचा खूप जास्त असतो अर्थपेक्षा. तर हवेचे अणू लहान धुलीकण विधान ब सांगतं, तर ते ही दोन्ही विधान इथं बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आपल्याला इथं 1 हा योग्य मिळतो. विधान अ आणि ब दोन्ही सत्य असून ब हे अचे योग्य स्पष्टीकरण देते. त्याच्यामुळे 72चा पर्याय क्रमांक आपल्याला 1 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्न क्रमांक 73. तर स्तंभ म्हणजे स्थानिक वारे आणि आढळणारे प्रदेश हा पण एक खूप रिपीटेडली विचारला जाणारा प्रश्न आहे. याचा मी एक वेगळा चार्ट केलेला आहे, तो टेलिग्रामवर मी पोस्ट करेल. तर संबंधित प्रश्नामध्ये आपण बघितलं चिनूक, फॉन, लू, मिस्ट्रल आणि आढळणारे प्रदेश कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात. तर लू सगळ्यांनाच माहिती आहे, लू हे भारतातच आढळलेलं असतं. तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये आढळतं लू. तर याचं तर योग्य उत्तर जे आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतो. म्हणजेच काय, तर ते चिनूक जे वारे तर ते उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत सापडतात. नंतर फॉन वारे जे आहेत तर ते युरोपमधील आल्प्स पर्वत, फॉन वारे तर ते युरोपमधील आल्प्स पर्वत वा पर्वताची नावं विचारली जाऊ शकतात. कारण आज इथं वारे दिले तर दुसऱ्या वेळी इथं पर्वताची नावं आणि इकडून त्यांचे आढळणारे देशाचे नावं देऊ शकतात ते. तर फॉनचं काय, तर युरोपातील आल्प्स पर्वत, लू जे आहे तर उत्तर भारतातील मैदानी प्रदेश आणि मिस्ट्रल जे आहे तर दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्र. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतो. 1 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 74. काही मृदेचे प्रकार आणि त्यामध्ये येणारे पिके असं जोड्या लावायला विचारलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच काय, तर पर्वतीय मृदामध्ये काय पिकवलं जाऊ शकतं, तर सफरचंद. नंतर म्हणजे जम्मू काश्मीर लडाख सारख्या रिजनमध्ये पर्वतीय मृदा आहे तर तिथे सफरचंदासारखं पीक घेतलं जातं. तर काळी मृदा आहे तर ती कापसाची काळी मृदा, रेगूर मृदा असं म्हणून तिला ओळखलं जातं. नंतर वाळवंटी मृदेमध्ये काय पिकवलं जाऊ शकतं, ते भरड धान्य. नंतर म्हणजे बाजरी वगैरे सारखे भरड धान्य. आणि जांभी मृदामध्ये तर काय, काजू हे पीक पिकवलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्न क्रमांक 75. जोड्या जुळून योग्य पर्याय निवडा. खडक आणि त्यांची जिल्हे हा एक ग्रुप बी सी साठी असा एक खूप कॉमन प्रश्न असतो. असे खडक आणि त्यांची कुठं आढळणारे जिल्हे आहेत तर ते विचारलेले त्यांनी. गोंडवाना श्रेणीचे खडक, धारवाड श्रेणीचे खडक, आर्कियन श्रेणीचे खडक आणि विंध्य श्रेणीचे खडक. तर याचं योग्य उत्तर आपल्याला आहे तोच पर्याय जो आहे त्यांचा तो दिलेला बरोबर आहे. म्हणजे गोंडवाना श्रेणीचे खडक ते यवतमाळ आणि गडचिरोलीमध्येच आढळतात. नंतर धारवाड श्रेणीचे खडक जे आहेत तर ते धारवाड श्रेणीचे खडक जे आहेत तर ते भंडारा आणि गोंदियामध्ये आढळतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आपल्याला 3 मिळू शकतो इथं. गोंडवानाचे यवतमाळ बरोबर आहे. धारवाड श्रेणीचे खडक हे भंडारा आणि गोंदियामध्ये, आर्कियन श्रेणीचे खडक जे ते सावंतवाडी वेंगुर्लामध्ये आणि विंध्य श्रेणीचे खडक हे चंद्रपूरमध्ये आढळतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 76. योग्य जोड्या जुळून योग्य पर्याय निवडा. तर याच्यातील बघा मागं सांगितल्याप्रमाणेच ते पहिले मातीचं धरण हे कोणालाही माहीत होतं. त्याच्यामुळे गंगापूर जरी लावलं असतं तरी हा बरोबर येत होता. यातली एक जोडी योग्य आहे. त्याच्यामुळे आयोगाने हा प्रश्नच कॅन्सल केलेला आहे इथं. तर चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 77. नदी काठावरील शहरे व नदी यांच्या योग्य जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडून त्यांच्या जोड्या जुळवा. नदी आणि काठावरील शहरे. नद्या कोणत्या दिलेल्या आहेत? पांझरा, धाम, प्रवरा, तापी. आणि शहर दिलेले संगमनेर, भुसावळ, धुळे आणि पवनार. तर याची योग्य जोडी आहे तर ती पर्याय क्रमांक 1. म्हणजेच काय, तर पांझरा नदीवर कोणतं आहे तर ते धुळे. नंतर जे आहे तर धाम नदीवर कोणतं आहे तर ते पवनार. नंतर प्रवरा आहे ते संगमनेर आणि तापी आहे ते भुसावळ. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 78. खाली 2 विधान दिलेली आहेत. अ हे विधान असून र हे कारण आहे आणि त्याच्या खालील पर्यायातून योग्य विधान निवडा. तर विधान अ सांगतंय, विधान अ काय सांगतं, तर पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. वाचलं तरी अभ्यास न करणारे हा बरोबर क्लिक करू शकतो याला. आणि चुकीचं आहे. सर्वांसाठीच कसं शक्य असेल हवाई वाहतूक. आणि पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक आहे. यातील कोणती विधाने बरोबर आहे असं विचारलं त्यांनी. तर 78चा जो आहे पर्याय क्रमांक 4 बघा योग्य मिळतो आपल्याला. कारण अ विधान असत्य असून विधान र सत्य आहे. कारण तिथं रस्ते आणि रेल्वे मार्ग बनवणे हे खूप खर्चिक असतं. कुठं उड्डाणपूल वगैरे बनवणं, रेल्वेपट्टी तयार करणे खूप
रेल्वे आपलं डोंगराळ प्रदेशामध्ये अवघड असतं. त्याच्यामुळं विधान र हे सत्य आहे, पण विधान अ हे असत्य आहे. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 79. खाली 2 विधाने दिलेली आहेत. अ हे विधान असून र हे कारण असून खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. निर्विकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. वने जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. बरोबर आहे. तर आपल्याला खाली काही त्यांची सत्य आणि असत्य असं विचारलेलं आहे त्यांनी. तर आपल्याला अ आणि र ही दोन्ही सत्य असून र हे अचे बिनचूक स्पष्टीकरण आहे. म्हणजेच काय तर ते पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतो. दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 80. खालील दिलेल्या नकाशाच्या अवलोकन करा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा योग्य पर्याय निवडा. तर नकाशामध्ये जे वारे दाखवलेले आहेत त्यांनी असे वारे दाखवलेत. हे कोणते वारे आहेत असं प्रश्न आहे. तर ते कोणते वारे आहेत, तर ते ईशान्य मान्सून वारे. बघा ईशान्येकडून आलेले आहेत ते ईशान्य मान्सून वारे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतो. 80चा आहे तो पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 81. हरितगृह वायूच्या परिणामाच्या संदर्भातील विधाने. 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसचे तापमान वाढत होते. गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे आणि जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहेत आणि एल निनोच्या वारंवारिता व परिणामाची तीव्रता वाढत आहे. वरीलपैकी कोणती विधाने ही बरोबर आहेत हरितगृह वायूच्या संदर्भात. इथं पर्याय क्रमांक आपल्याला 4 इथे योग्य मिळतं. अ, क आणि ड विधाने बरोबर आहेत. तर ब विधान इथं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 82. कचऱ्याची विल्हेवाट आणि त्यांचे अर्थ. म्हणजे काही प्रक्रिया दिल्या आहेत कचऱ्याची कशी विल्हेवाट लावली जाते. तर ती कचरा डेपो, भस्म करणे, ढवळणे, पॅरालिसिस आणि कचरा जाळणे. म्हणजेच काय असेल इथं, तर मग ते कचरा टाकणे आणि बुलडोझरच्या सहाय्याने दाबणे. ऑक्सिजन विरहित ज्वलन काय, तर ते पॅरालिसिस. नंतर जमिनीवर कचरा पसरविणे म्हणजेच काय, कचरा डेपो. तर अशा जोड्या लावायला विचारले तर जोड्या लावल्या पण तर पर्याय क्रमांक 2 इथं योग्य ठरतो. म्हणजेच काय, कचरा डेपो म्हणजेच काय असतं, तर ते कचरा टाकणे आणि बुलडोझरच्या सहाय्याने त्याला दाबणे असतं. आपलं हे रेग्युलर पद्धती प्रत्येक शहराच्या आसपास आपल्याला दिसून येतं. आणि भस्म करणे म्हणजेच काय, तर ते असतं कचरा जाळणे असतं भस्म. ढवळणे म्हणजेच काय, तर ते असतं जमिनीवर कचरा पसरविणे. आणि पॅरालिसिस जे असतं तर ऑक्सिजन विरहित ज्वलन म्हणजे बंद एखाद्या डब्यासारख्या आकारामध्ये त्या कचऱ्याचं ज्वलन केलं जातं विदाऊट ऑक्सिजन. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 83. सूक्ष्म तुषारांच्या हवामानातील परिणाम. तर सूक्ष्म तुषार जे असतात एरोसोल्स, त्याच्यामध्ये हवामानावर काय परिणाम होतो. तर सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन करतात ते. तर अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात की सूक्ष्म तुषारांना हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम की मानव निमित्त सूक्ष्म तुषारामुळे नागरिक तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो. तर याच्यातील कोणती विधानेही बरोबर आहेत. तर याच्यातील विधान अ, ब, क, ड हे सर्वच्या सर्व विधानेही बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य मिळतोय. पर्याय क्रमांक 4 सर्व विधानेही बरोबर आहेत. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 84. भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे. तर बघा सगळे प्रदूषण, जल प्रदूषण, हवेचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण. तर कोणत्या, तर जल प्रदूषणामुळे इथं महत्त्वाचा घटक हा कारणीभूत आहे आरोग्य खालावण्यास. जल प्रदूषण म्हणजेच वॉटर पोल्युशन. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 85. 1992ला रिओ दी जेनेरिओ येथे आयोजित परिषदेत जैवविविधते संबंधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारखेला अंमलात आला. 92ला जो रिओ दी जेनेरिओचा जो करार झाला होता बायोडायव्हर्सिटीबद्दल, कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी, तर तो कोणत्या दिवशी अंमलात आला असा प्रश्न आहे. तर तो आला होता 29 डिसेंबर 1993 रोजी. पर्याय क्रमांक 4 29 डिसेंबर 1993 रोजी तो अंमलात आलेला होता. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 86. इसवी सन 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केलेले होते. बघा अर्थशास्त्राचा म्हणजे करंट बेस्ड बेसिक म्हणते याला. करंट बेस्ड बेसिक म्हणजेच काय, तर त्यावेळेस करंटमध्ये होतं आणि अर्थशास्त्राचे संबंधित होतं. त्याला त्यांनी कोणती योगदाने
योगदान देऊन लिखाण केलेलं आहे ते. तर त्यांची लिखाणं कोणती तर ती पर्याय क्रमांक 3 विल्यम नॉर्थस आणि प्राध्यापक पॉल रोमर. पर्याय क्रमांक 3 इथं योग्य मिळतं. विल्सन नॉर्मन आणि प्राध्यापक पॉल रोमर. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 87 लेखक समिती व त्यांच्या दारिद्र्याच्या संकल्पना यांची योग्य जोडी लावा. जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक, श्री गौरव दत्त लकडवाला समिती जी 1993 आली होती. नंतर दांडेकर आणि रथ कमिटी. नेहमीप्रमाणे बघा पॉवर्टीवर हे प्रश्न विचारला होता, तसा इथंच विचारला आहे दारिद्र्याबद्दलच, पॉवर्टीबद्दल. तर याच्या योग्य जोड्या म्हणजे कोणते घटक, म्हणजे एक लाईन दिलेली असते प्रत्येकाने, ह्याच्या खाली आला तर तो पॉवर्टीमध्ये समजला जाईल, वर असेल तर तो अबव पॉवर्टी लेवल. तर जागतिक बँकेने कोणती लेवल दिली होती, नंतर गौरव दत्तने लकडवाला दांडेकर आणि रथ यांनी कोणती लाईन दिलेली होती. तर हा प्रश्नच कॅन्सल झालेला आहे वकडून. तरी एकदा व्यवस्थित त्याचं एक्सप्लेनेशन बघून घेऊ आपण. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 88 घाऊक किंमत निर्देशांकामध्ये पुढीलपैकी कोणत्या वस्तूचा किमतीचा विचार केला जातो. म्हणजेच होलसेल प्राईस इंडेक्स जो आहे इंग्लिशमध्ये, त्याच्यामध्ये कोणत्या वस्तूंचा किमतीचा विचार केला जातो. तर कोणत्या कोणत्या वस्तू असतात त्याच्यामध्ये प्राथमिक वस्तू, इंधन, उत्पादित वस्तू, सर्व वस्तूंचा याच्यामध्ये समावेश केलेला असतो. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 89 PD ओझा 1960-61 समितीने दारिद्र्य रेषा मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता. बघा मागे जसं जोड्या लावायला प्रश्न विचारला जागतिक बँकेबद्दल, त्याबद्दल तसं PD ओझाबद्दलही या कमिटीने विचारलेला आहे. तर प्रति व्यक्ती प्रति महिना आणि उपभोग खर्च पर्याय क्रमांक 2 जो आहे तो इथं योग्य आहे. हा त्यांनी क्रायटेरिया लक्षात घेतला होता. पर कॅपिटा पर मंथ कन्झम्पशन एक्सपेंडिचर पर्याय क्रमांक 2 योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 90 सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे. तर महसूल स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण, सार्वजनिक गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण. तरी वरील दोन्हीही विधाने बरोबर आहेत. त्यांचं पर्याय क्रमांक 3 इथं योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 91 योजना काळातील 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. म्हणजे 51 ते 2011 देशाच्या अन्नधान्य उत्पादनात 4 पट वाढ झाली, भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले आणि आयात पर्यायीकरण, निर्यात विविधीकरण आणि विज्ञान तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झाला. दारिद्र्य व बेकारीचे प्रमाण करण्यात यश आले. बिलकुल चुकीचं आहे. नंतर उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यात यश आले. तर वरील कोणती विधाने ही सत्य आहेत असा प्रश्न आहे. तर पर्याय क्रमांक 3 इथं योग्य मिळतो. क आणि ब ही विधाने फक्त सत्य आहेत, कारण क आणि ड ही साफ चुकीची आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नावर प्रश्न क्रमांक 92 खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही. बघा अजूनही मिलेनियम डेव्हलपमेंट गोल म्हणजे जो 2015 मध्येच तो काय झाला तर एक्सपायर झाला, तरी त्याच्यावर अजूनही प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे मिलेनियम डेव्हलपमेंट गोलवर थोडंसं 8च आहे, तर ते तुम्ही नोट करून ठेवा. नंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत जे सध्या लागू आहे 2030 पर्यंत त्यांचं टार्गेट आहे. 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल त्यांची एक लिस्ट करून ठेवा. ह्याच्यावरही खूप वारंवार प्रश्न विचारला जातो. तर खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही. बघा नाही हा पुन्हा शब्दाला थोडासा धोकादायक, त्याच्याकडे विशेष लक्ष द्या. तर खालील काही ध्येय दिलेले आहेत, त्याच्यातील कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही तर ते पर्याय क्रमांक 4 कृषी शाश्वतता साध्य करणे. पर्याय क्रमांक 4 इथं म्हणजे इन्श्युअर ॲग्रिकल्चरल सस्टेनेबिलिटी हा विकास ध्येय नाही. बाकीचे विकास ध्येय आहेत अति गरिबी आणि भूक यांचे उच्चाटन करणे, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे आणि बालमृत्यूदर कमी करणे. फक्त पर्याय क्रमांक 4 हा सहस्त्रक विकास ध्येय नाही, म्हणजेच MDG नाही. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 93 लिंग असमानता निर्देशांकामध्ये म्हणजेच काय तर जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्समध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो. प्रजनन स्वास्थ्य, सबलीकरण आणि श्रम बाजार यापैकी कोणत्या गोष्टीचा त्याच्यामध्ये समावेश होतो. हा प्रश्नही पुन्हा कॅन्सल झालेला आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या योजना उपयोगी आहेत. किंवा कोणतीच योजना कधीच अपायकारक नसते, सगळ्यांसाठी ती फायदेमंदच असते. तर नई रोशनी, पडो प्रदेश, शिका व कमावा, नई मंजिल ह्या सर्व स्कीम यात कोणासाठी तर अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीसाठी
ह्या महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य मिळतो. पर्याय क्रमांक 4 वरील सर्व: नई रोशनी, पडो प्रदेश, शिकाव कमवा आणि नई मंजिल. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 95. जून 2012 मध्ये Rio+20 घोषणापत्रात संदर्भात शाश्वत विकास उद्दिष्टे म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ठरवण्यात आली. त्यानुसार पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे वैशिष्ट्ये ठरवण्यात आलेली नव्हते? बघा, नव्हतेची विशेष काळजी घ्या. सॉरी, नव्हते विचारले त्यांनी. तर गरिबीचे उच्चाटन, असमानतेविरुद्ध संघर्ष, लिंग भाव समानता, आरोग्य व शिक्षण सुधारणा, महासागर व जंगल रक्षण, की अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी, पाठपुरावा आणि समीक्षेसाठी प्रभावी संरचना विकास, की अतिरेकी संघटनावर बंदी आणि पर आक्रमणावर बंदी. तर या घोषणापत्रात जे ड विधान तर नसणारच आहे. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक इथून आपण एलिमिनेट जरी केलं तर नव्हते म्हणलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे फक्त ड हे अतिरेकी संघटना वगैरे याचा काही संबंध नव्हता त्याच्यामध्ये +20 मध्ये, Rio+20 मध्ये. त्याच्यामुळे फक्त ड पर्याय क्रमांक 3 इथं योग्य ठरतो. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 96. 2011च्या जनगणनेनुसार पुढील शहरे व त्यांची लोकसंख्या यांची योग्य जोडी जुळवा. आयोगाचा पुन्हा आवडता प्रश्न लोकसंख्येवरचा. तर सर्वांनाच माहिती आहे बृहन्मुंबईची सर्वाधिक लोकसंख्या आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक अ चा जो आहे तो 4 मिळेल इथं. नंतर दिल्ली 2 नंबरला 16.3. नंतर असं जरी क्रम बघितला आपण तरी आपण योग्य उत्तरापर्यंत जाऊ. आपण पर्याय क्रमांक 4 हा योग्य मिळतो इथं. पर्याय क्रमांक 4. तर कलकत्त्याचा आहे तर ती 14.1 आणि चेन्नई तर ती 8.7 दशलक्षमध्ये लोकसंख्या दिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 97. सन 1991 मध्ये विकासाचे LPG प्रतिमान. बघा, LPG प्रतिमान हा LPGचा फुल फॉर्म आपल्याला मागे विचारलं होतं त्यांनी. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. तर LPGचे प्रतिमान त्यावेळेच्या अर्थमंत्र्यांनी अंमलात आणले होते. त्यावेळेस कोण अर्थमंत्री होतं? ते सर्वांचे आपले लाडके मनमोहन सिंग. हे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य मिळतो. त्यावेळेस LPG ज्यावेळेस हे अंमलात आणलं होतं त्यावेळेस अर्थमंत्री कोण होते? तर ते मनमोहन सिंग. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 98. 11व्या योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता दर्शवणारी मोजता येण्यासारखी काही लक्ष्य समाविष्ट केली होती. ती म्हणजे कोणती? तर खाली काही लक्ष दिलेले: पायाभूत सुविधा, उत्पन्न व गरिबी, पर्यावरण, शिक्षण व आरोग्य. त्याच्यातील कोणती लक्ष्य समाविष्ट करण्यात आलेली होती? तर त्या आहेत सर्वच्या सर्व ही समाविष्ट करण्यात आली. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक अ, ब, क, ड ही सर्व विधाने त्यात समाविष्ट करण्यात आलेली होती. अशा काहींचे जर प्रश्न असतील तर शक्यतो सर्व विधाने ही बरोबर असतात, कारण सर्वांचा विकास होणं इथं गरजेचं असतं. सर्वसमावेशकता, तर पायाभूत सुविधा, उत्पन्न व गरिबी, पर्यावरण, शिक्षण व आरोग्य. तर शक्यतो अशी विधाने बरोबर असतात, शक्यतो असतात, म्हणजे जनरली, नॉट ऑल टाईम. पुढील प्रश्न क्रमांक 99. वित्तीय सर्वसमावेशकतेसाठी प्रधानमंत्री जनधन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली होती? आपल्या सर्वांचेच अकाउंट असणार त्याच्यामध्ये, डाऊटच नाही त्याच्यामध्ये. तर ही जनधन योजना कधी बघितली का चेक करून कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली होती? तर ती आली होती 28 ऑगस्ट 2014 रोजी. पर्याय क्रमांक 3. शेवटच्या प्रश्नाकडे जाऊयात. जमीन सुधारणेच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात? म्हणजेच लँड रिफॉर्ममध्ये काय काय होतं? तर अबोलिशन ऑफ इंटरमिडिएरीज, नंतर टेनन्सी रिफॉर्म, सिलिंग ऑन लँड होल्डिंग्स, ऑर्गनायझेशन ऑफ कोऑपरेटिव्ह फार्मिंग. त्याच्यामध्ये कोणत्याचा समावेश होतो? तर ऑल ऑफ दी अबोव. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य मिळतो. लँड रिफॉर्म, हे लँड रिफॉर्मवरही खूप वारंवार प्रश्न विचारला जातो. तर या लँड रिफॉर्ममध्ये काय काय येतं? तर ते इंटरमिडिएट मध्यस्थ जे असतात त्यांचा नायनाट करणं, टेनन्सी रिफॉर्म करणं म्हणजे कुळ कायदा सुधारणा, सिलिंग ऑन लँड होल्डिंग म्हणजे एका व्यक्तीकडे किती लँड असावी त्याच्यावर बंधनं, आणि कोऑपरेटिव्ह फार्मिंगला प्राधान्य देणं, हे सर्वच लँड रिफॉर्ममध्ये समाविष्ट केलेली होती. तर अशा प्रकारे आपण हे सर्व प्रश्न बघितलेले आहेत मित्रांनो. इथंच ही राज्यसेवाची सिरीज कंप्लीट झालेली आहे. नंतर येणाऱ्या काळात आपण आता सामोरे जाणार आहोत राज्यसेवा 2020. सर्वांना ऑल दी बेस्ट. चांगला अभ्यास करा आणि अभ्यासासोबत स्वतःची काळजी घ्या. घरी राहा आणि पाहत राहा द जीनियस अकॅडमी. थँक्यू सो मच.